तिकडे सामनातून मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय। कालपर्यंत शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक दिली, आता मोदींवर अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब पडलाय। आता शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत असं सामनातून म्हटलंय। मोदींना शेतकऱ्यांच्या आठवणीची उचकी आत्ताच का लागली? मोदींना नक्की कुठली अनामिक भीती सतावते असा सवाल सुद्धा सामनातून करण्यात आलाय। मोदींचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही चौफेर कोंडी होत असून संकट काळातून बाहेर पडण्यासाठी मोदी शेतकऱ्यांची ढाल करत असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आलाय। सामनात नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। शेतकऱ्यांच्या आठवणीची उचकी या मथळ्याखाली कालपर्यंत शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक, अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्ब नंतर शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, याला पुतना मावशीचं प्रेम नाही तर काय म्हणायचं? सगळे प्रयत्न संपले म्हणजे जनता आठवते, असे सरसंघचालक मोहन भागवत यांचं ताजं विधान प्रसिद्ध झालंय। मोदी यांना शेतकऱ्यांची झालेली आठवण नेमकं तेच सांगते। या संकट काळातून बाहेर पडण्यासाठी ढाल म्हणून शेतकऱ्यांचा वापर करायचा मोदी यांचा इरादा दिसतोय। शेतकऱ्यांना शत्रू समजून त्यांच्या मार्गावर खिळे कोणी ठोकले, हे काय देशातील शेतकऱ्यांना ठाऊक नाही? मोदी राजवटीतच देशातील शेतकऱ्यांसमोर सर्वाधिक संकट निर्माण झाली। कालपर्यंत मुस्कटदाबी करणाऱ्या मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या आठवणीची उचकी आत्ताच का लागावी? मोदी यांना नक्कीच कुठली तरी अनामिक भीती सतावतीये, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे।